खेड आंबेगाव तालुक्यामध्ये कुठलाही वाद नाही. आता प्रश्न कशातून उद्भवला तर परवा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं भीमाशंकर विकास आराखड्याची मीटिंग होती. त्यावेळेला त्या विकास आराखड्याच्या कामाला सर्व ठिकाणी आंबेगावचंच नाव लिहिलं जातं असा आक्षेप आपले स्थानिक आमदार माननीय बाबाजी काळे यांनी घेतला. आता इथं नावाचा प्रश्नच नाही. एक गोष्ट वस्तुस्थिती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. मंदिर हे खेड तालुक्यात आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुसरा काही विचार असायचं शक्यता नाही. पण निम्म्या पायऱ्यांपर्यंत मंदिर खेड तालुक्यात आहे आणि वरच्या ज्या निम्म्या पायऱ्या आहेत त्याच्यापासून पुढे सगळा जो भाग आहे तो सगळा आंबेगाव तालुक्यात. आता हा काही दोन तालुक्याचं भांडण याच्यात काहीच नाही. सगळ्या सुविधा जर आंबेगावमधून मिळतात तर साहजिक आंबेगावचं नाव येणं अभिप्रेत आहे. बाबाजी काळे साहेबांनी ज्या वेळेला हा विषय मांडला मुख्यमंत्र्यांच्या समोर, त्यावेळेला मी फक्त एवढंच सांगितलं की आपल्याला दोन्ही तालुक्याचं मंदिर आहे. आजपर्यंत आपण तसंच काम करत आलेलं आहे. त्यामुळं फार फार तर तुम्ही खेड आंबेगाव असं म्हणा, आणि ते कशाला आराखड्यापुरतं. हे काही तालुक्याचा वाद नाही, तालुके वाटून घेतलेले नाही, आराखड्यापुरताच हा विषय आहे. पण आता काही लोकांना सवय लागलेली असते स्वतः काही करायचं नाही तिथं विरोध करत राहायचा, काहीतरी खोटं नाटं बोलत राहायचं. आता असल्या प्रवृत्तींना मी काही फार काही त्याच्यामध्ये महत्व देत नाही. मी माझं काम करत राहतो. बाबाजी शेठ सुद्धा हे त्यांच्या पद्धतीने काम करतायत, आग्रह धरतायत. आता त्यांनी एक रस्ता आता नवीन मंजूर करून घेतला, ते त्यांचं क्रेडिट आहे. आणि असं नाही की मी आता तसं पाहिलं तर माझा जन्मच खेड तालुक्यामधल्या मोकल सायगाव मोकलचा आहे. ते मामाचं गाव आहे, आजोळ माझं आहे, माझा जन्म इथला आहे. या पूर्व काळामध्ये सुद्धा या तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या राजकीय नेत्यांचे आमचे संबंध चांगले राहिलेले. विकासाचीच कामं आम्ही करत गेलो. त्यामुळं आंबेगावचा विकास करायचा म्हणून खेडवर अन्याय करायचा, हे जे सतत जनतेच्या समोर मांडलं जाते ती वस्तुस्थिती नाही. जे प्रश्न माझ्या समोर आणले, कारण शेवटी आम्ही आमदार असतो, मंत्री असतो. आमदार एका तालुक्याचा नसतो, तो महाराष्ट्राचा असतो. मंत्री एका जिल्ह्याचा असतो असं नाही, तो अख्ख्या महाराष्ट्राचा असतो. त्यामुळे कोणी आलं तर त्याला मदत करायची भूमिका घ्यायला पाहिजे. ते आम्ही घेत आलेलो आहोत. लोकांचा पाठिंबा मिळाला म्हणून मी 8 वेळा निवडून गेलो. आता काही लोकांना नाही मिळाला, त्यामुळे त्यांना ब्रेक बसले काही ठिकाणी. आणि मला आता जी काही मंत्रिपद मिळालं, ज्याचं दुःख आहे की तुम्हाला मिळालं आम्हाला नाही मिळालं, तर तो वरिष्ठांचा निर्णय असतो, तो काही आपला निर्णय नसतो. प्रत्येकाची क्षमता पाहून त्या ठिकाणी काम वाटून दिलं जातं. तर या अशा गोष्टी आहे. विनाकारण रस्त्यावर उतरू, आम्ही काय मेलेलं आईचं दूध पिलेलं नाही, हा प्रश्न कुठे येतो? इथं काम करायचंय. तुम्ही म्हणणार ना सरकार दरबारी काम, तुम्ही घ्या मंजूर करू, आमचा कुठं विरोध आहे. कलमोडीचा प्रकल्प झाला तर खेड तालुक्यातल्या गावांना पाणी मिळणार आहे, सातगाव पठारला पण मिळणार आहे, वरोडे वाघगाव बुडाणेला पण मिळणार आहे. पण त्याला तुमचा विरोध, विमानतळाला तुमचा विरोध, सगळ्या गोष्टीला तुमचा विरोध. कसं काय तो विकास होणार, कसं काय पुढे जाणार, याचा विचार केला पाहिजे. वारंवार जनता आपल्याला का नाकारते, त्याच्यासाठी प्रत्येकाने आपापल्या वागण्यात स्वभावात बदल केले पाहिजे. पक्षाची एकजूट केली पाहिजे, सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, गटबाजी करता कामा नये. हे आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, आता राष्ट्रीय कार्यकारिणीचा मी सदस्य आहे. आता हे काय मागून मिळालेली पदं नाहीत, ही वरिष्ठांनी पक्ष नेतृत्वाने दिलेली पदं आहेत.
त्यामुळे असली भांडणं काढण्यात काय मजा त्याच्यामध्ये आहे. हा, आता ठीक आहे, बाबाजी काळे साहेब चांगलं काम करतात, प्रश्न मांडतात, त्यांच्या पद्धतीने सोडवतात. मी त्याला हे सांगेन, मी तर काय मंत्री नाही, मी साधा आमदारच आहे. पण तरी सुद्धा अनेक गोष्टीतून मार्ग काढून मी पुढे जायचा प्रयत्न करत असतो. त्यांनीही तो करावा. माझी मदत लागली तर मलाही सांगावी. ते म्हणतील आम्हाला काय तुमच्या मदतीची गरज नाही तर तुम्ही समजता तर तुम्ही करून घ्या, आमचं काही म्हणणं नाही. एवढंच. साहेब, आंबेगाव तालुक्यामध्ये रस्ते किंवा विकास कामं होतात आणि खेडमध्ये इको सेन्सिटिव्ह किंवा वन खात्याचं फॉरेस्टचं एक कारण दिलं जातं. आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा फॉरेस्ट ऍक्ट लागू आहे. तिथं सुद्धा शेकरूचं अभयारण्य आहे. तिथं सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोनचा विषय आहे. आणि ह्या सगळ्या याच्यातून मार्ग काढून कामं कशी करायची असतात. वेळ प्रसंगी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहे. वेळ प्रसंगी आम्ही अन्य ठिकाणी पण यंत्रणांचा पाठपुरावा रात्रंदिवस करत असतो. कामं मार्गी लागतात. आता इकडचे कामं होतात, इकडच्या समजा आमदारांनी सोडवावी, जुने असतील नवे असतील. कुठं माझ्यासारख्याची मदत तुम्हाला लागणार असेल मला सांगा. तुम्ही समर्थ असाल तर मला सांगायची गरज नाही. त्यामुळं कायद्याच्या तरतुदीमध्ये अडकलेला विकास हा बाहेर कसा काढायचा तेच खरंच स्किल आहे. आणि ते स्किल प्रत्येकात असलं पाहिजे. नाही, निधी किंवा कामं प्रस्तावित होतात मात्र आमच्या खेड तालुक्यामध्ये होत नाहीत असं टीकाकारांचं बोलणं आहे. हा प्रश्न त्यांनी संबंधित मंत्र्यांना विचारला पाहिजे, संबंधित अर्थमंत्र्यांना विचारला पाहिजे. मला विचारून का करण्याचा दोष मला देऊन काय करतो. त्यांच्या विरोधातले जे काही आमदार निवडून आले किंवा ते आमदार असताना सुद्धा तुमचं त्यांना सहकार्य मिळालं नाही किंवा तुम्ही विरोधक खेडमध्ये राजकारण केलं, विरोधकांना बळ दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही सगळे पत्रकार आहे, सगळी जनता या तालुक्याची मला ओळखता. एखादा तरी माणूस तुम्ही असा दाखवा मला खेड तालुक्यात की इथं मी येऊन पक्षाच्या विरोधी काम केलंय, आणखी कोणी व्यक्तीच्या विरोधात काम केलंय. हे माझ्या स्वभावात नाही आणि हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आम्ही पक्षाशी निष्ठावान आहोत. पवार साहेबांनी मला खूप संधी दिली, अजितदादांनी खूप संधी दिली आणि मी सुद्धा ते काम करून दाखवलं. तुमच्या विरोधात टीका होतीये, मग तुमच्या पक्षाचे माजी आमदार आहेत, तुम्ही काही कारवाईची मागणी करणार? कशाला मी मागणी करू. असल्या किरकोळ गोष्टींना मी महत्व देत नाही. कोण बोलतोय याला पण महत्व आहे शेवटी. असं कोणीतरी ऐरा गैरा बोलेल तर त्याला काही महत्व द्यायची गरज